राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. दहिवडी मायनी विटा रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन संपन्न. नवी मुंबई पुणे बंगळुरू द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार असून मुंबई ते बेंगळुरू 800 किलोमीटरचं अंतर 8 तासात पार करता येणार आहे. या महामार्गावरील सांगली तासगाव या शहरांच्या बाह्य वळणास मंजुरी देण्यात आली आहे. दहिवडी मायनी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास 600 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. सांगली तासगाव बाह्य वळणासह मंजुरी देण्यात आली आहे, तर त्यासाठी त्याचं भूसंपादन सुरू झालंय. या कामासाठी सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे काम हे लवकरच सुरू होईल. या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 दहिवडी मायनी विटा किलोमीटर 340 ते 250 आणि 392 ते 950 या रस्त्याचं कॉन्क्रीट दुपदरीकरण, चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जनोत्तीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन व कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते विटा इथे करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आदी उपस्थित होते. रस्त्याचं भूमिपूजन झाल्याचं जाहीर करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नवी मुंबई पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्ग बांधण्याचं ठरलेलं आहे. या द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास 800 किलोमीटरचं अंतर 8 तासात पार करता येऊ शकेल. या मार्गावर 5 ठिकाणी विमान उतरण्याची सोय करण्यात आली आहे. या मार्गाची सांगली जिल्ह्यात 74 किलोमीटर लांबी आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण केंद्रीय जलसंधारण मंत्री असताना टेंभू मैशाळ योजनांना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याचं सांगून या उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होऊन हिरवं शिवार फुलल्याचं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्ते कामाच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आले. महामार्ग प्रकल्प माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. प्रारंभी मंत्री महोदयांनी महामार्ग नकाशा पाहणी केली. भूमिपूजन केलेल्या महामार्गाची माहिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 दहिवडी मायनी विटा हा प्रकल्प दहिवडी बस स्थानक इथं सुरू होऊन विटा नगर परिषद हद्द इथं समाप्त होतो. त्याची एकूण लांबी 52.70 किलोमीटर आहे. त्यामुळे बारामती, फलटण, विटा, तासगाव, सांगली ही शहरं जोडली जाणार आहेत. संपूर्ण लांबी दुपदरीकरण, चौपदरीकरण व कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी 631 कोटी 76 लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. कामाचा कालावधी 2 वर्ष आहे. 3 कोटी 90 लाख रुपये इतका खर्च होणार आहे. या कामाची तांत्रिक निविदा 27 सप्टेंबर 2024 रोजी उघडण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे लोक, स्थानिक लोक तसेच वाहतूक, रहदारी या सर्वांची सुरक्षितता वाढणार आहे. अपघाताच्या प्रमाणात घट होणार आहे. प्रवास सुखकर व आरामदायी होणार आहे. हा रस्ता सांगली व सातारा जिल्ह्याला तसेच इतर राज्यमार्गांना जोडणारा दुवा आहे. हा रस्ता NH 166 ला जोडला जात असून तो कोकण ते कर्नाटक राज्याला जोडला जातो. या राष्ट्रीय महामार्गाचं कॉन्क्रिटीकरण होऊन या विस्तारामुळे सातारा, सांगली, तासगाव, विटा हा कृषीपट्टा आणि औद्योगिक क्षेत्राचा संभाव्य विकास होईल. तसेच येथील वाहनांची गर्दी कमी होईल. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, इंधनाचा वापर व वेळेची बचत होईल. या रस्त्यामुळे शिर्डी, शनी शिंगणापूर, शिखर शिंगणापूर यांसारख्या धार्मिक स्थळांशी संपर्क सुलभ होईल, ज्यामुळे धार्मिक पर्यटन उपक्रमामध्ये वाढ होईल आणि संबंधित क्षेत्राचा विकास होईल. त्याचबरोबर ऊस, आले, हळद, पेरू आणि द्राक्ष यांना कधी पिकाच्या वाहतुकीस लाभदायक ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सभोवतालच्या परिसराच्या शहरांच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीस आणि कृषीमाल मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी महत्त्वाचे सहाय्यक ठरणार आहे.